सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एसएचएस नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहारोनच्या वतीने आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. विजय संगीतातून आपण एक गीत गाणार आहोत. ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा. हे आपण 49 विजय संगीत गीत नंबर आहे. हे आपण मंडळीच्या चालीवर गाऊ. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करेल की गीत गायनाच्या सेवेसाठी आपण पुढे यावं. गीत नंबर 49, ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा. देवा
विनंती करतो. आणि या सायंकाळी त्यांनी प्रार्थना करावी अशी मी त्यांना विनंती करतो, कारण की आज सायंकाळचं जे मनन आहे ते रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब यांच्याकडून येणार आहे. संपूर्ण दिवसभरासाठी प्रभूचा आभार मानित येणाऱ्या वचनासाठी ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. आमच्या स्वर्गातील जिवंत देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो. खरोखर तुझं नाम गोड आहे, तुझं नाम सुवंदित आहे, तुझं नाम प्रभू सर्वत्र गाजवावं असं नाम आहे परमेश्वरा. त्या नामाची आम्ही स्तुती करतो, त्या नावाला धन्यवाद देतो. त्या नावामध्ये प्रभू पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी जमलेलो असताना प्रभुदेव बापा, जी कृपा तू आमच्यावर केलीस, दिवसभर आमचा तू सांभाळ केला, आमच्याबरोबर तू राहिलास आणि सर्व प्रकारचं चांगुलपण प्रभू तू आमच्या पुढे चालवलंस, यासाठी की प्रभू आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, आम्ही संकटात सापडू नये, आम्ही सैतानाचे भक्ष होऊ नये, यासाठी प्रभू तू सर्व प्रकारची कृपा, सहाय्य आणि मदत केलीस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सायंकाळी पुन्हा एकदा प्रभुदेवाप्पा आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष लावत असताना प्रभू तुझे दास रेव्हरंड सॅमसन जयकर यांना प्रभुदेवाप्पा जे वचन प्रभू आज दिलेले आहे ते वचन प्रभू आम्ही या ठिकाणी शेअर करत असताना तुझी कृपा तू दे आम्हा सर्वांना, ऐकणारे कान दे, स्वीकारणारं मन दे आणि प्रभू तुझ्या वचनाचा उलगडा प्रभू आम्हाला होऊ दे, यासाठी की देव बापा त्याद्वारे आम्हाला पुन्हा एकदा शक्ती मिळावी, सामर्थ्य मिळावं आणि आम्ही तुझ्या नावाचं गौरव करावं, असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे. आम्ही सर्वजण यावेळेला तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. आपण पवित्र शास्त्रामधील या दिवसांमध्ये सैद्धांतिक विषयांकडे बघत आहोत आणि पवित्र शास्त्राचं सखोल मनन चिंतन आपल्याला प्रत्येक दिवशी मिळत आहे. सकाळच्या बायबल स्टडीमधून आपण इब्री लोकास पत्रामधून आमच्या विश्वासाची वाटचाल आणि या पत्राचं संपूर्ण पार्श्वभूमी पाहिली आणि आता सायंकाळी आम्ही एका सैद्धांतिक महत्त्वपूर्ण विषयाकडे बघणार आहोत. पवित्र आत्म्याची दाने व पवित्र आत्म्याची कार्य याबद्दल सुंदरसं पवित्र शास्त्राचं मनन चिंतन आहे आणि ते मनन आज सायंकाळी सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब हे आपल्यासाठी देणार आहेत. तर मी मंडळीच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मनन चिंतनासाठी मी त्यांना पुढे आमंत्रित करतो. परमेश्वराला धन्यवाद आजच्या संधीबद्दल, वचनाच्या सेवेबद्दल. देवाचे आणि अनुप पाळकांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आज जी मंडळीची विशेष करून गरज आहे त्या संदर्भात पवित्र शास्त्र आधारे आपण थोडक्यामध्ये चर्चा मनन करणार आहोत. गत वर्षामध्ये आपण पवित्र आत्म्याच्या सहभागितेबद्दल आपण मनन केलेलं होतं, अभ्यास केलेला होता. त्याला कोयनोनिया असं म्हटलेलं आहे आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारचं अर्थ पहिल्या शतकातील मंडळीच्या वाढीव जीवनामधून आपण पाहत असताना या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि त्यालाच लागून असणारा पुढचा जो भाग आहे पवित्र आत्म्याचं जे दान, पवित्र आत्म्याचं दानाचं जे स्वरूप आणि पवित्र आत्म्याचे दान देण्याचा जो देवाचा उद्देश आहे, या दिवसांमध्ये आपण थोडक्यामध्ये त्यावर मनन आणि चिंतन करणार आहोत. म्हणून आजच्या मननासाठी करिन्थरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय, तसा अध्याय संपूर्ण मोठा आहे पण मननासाठी आपण फक्त 7 वचनं आपण सुरुवातीला वाचणार आहोत. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये प्रारंभ करतो. आध्यात्मिक दानांची विविधता व एकता. बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुख्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हास ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे
बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच आहे. आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपल्या सर्वांचं सहाय्य करो. आम्हाला एक नवीन आत्मिक मार्गदर्शन दो. आपण प्रार्थना करू. परमेश्वरा, आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो या सायंकाळच्या समयाबद्दल. पुन्हा एक वार तू या सायंकाळी आमची नव्याने आठवण केली आणि आमच्या या क्षणभंगूर जीवनामध्ये थोडा वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून तुझी पवित्र मधुर वाणी ऐकण्याची एक मौल्यवान संधी आज आम्हा सर्वांना तू दिलीस. याबद्दल परमेश्वर देवबापा मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. मी सुद्धा तुला धन्यवाद देतो की आज पुन्हा एक वार तू मला नव्याने संधी दिली. प्रभू देवबापा, तुझा दास म्हणून तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. माझा तू स्वीकार कर. माझ्या सर्व अपराधांची पापांची क्षमा कर. माझ्या अशुद्ध ओटा जिभेला स्पर्श कर. आणि आज पुन्हा एक वार तुझं वचन सांगत असताना, त्यावर मनन करत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक नवीन शक्तीन सामर्थ्याचा पुरवठा तू मला कर. आणि ऐकणारे जे श्रोतेजन आहे त्यांनाही तू करावं अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून आजची वचनाची संगती आणि ही प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे प्रभू केवळ तुझं गौरव दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांना सलाम. हा जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे आपल्या सर्वांचा परिचयच आहे, तरी पण आपला जो महत्वपूर्ण सिद्धांत आहे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, यामधील पवित्र आत्मा हे जे व्यक्तित्व, दैवी व्यक्तित्व कार्यरत आहे त्याच्या संदर्भात आज अनेक मंडळांमध्ये, अनेक लोकांमध्ये एक प्रकारे पवित्र आत्म्याचं बद्दल आणि त्याच्या दानांबद्दल आम्हाला एक गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळते. मंडळीला आज पवित्र आत्मा व त्याने दिलेल्या कृपादानाच्या शिक्षणाची गरज अत्यंत आहे. कारण या पवित्र आत्म्याच्या दानांच्या शिक्षणाबद्दल मंडळीमध्ये असणारी उदासीनता, कळत नकळत या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जाणं, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक मंडळांमध्ये पवित्र आत्म्याचा दानाचा दुरुपयोग केला जातो, करीत आहेत. आणि या सर्व माध्यमातून देवाचं नाही तर स्वतःचा गौरव करू इच्छितात. आणि यासाठी पवित्र आत्मा त्याने दिलेल्या कृपादानांचं योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि त्याने जे काही मंडळीसाठी राखून ठेवलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये ते स्वीकारून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी, त्यामध्ये वाढत जाण्यासाठी आज मंडळीला त्याची नितांत गरज आहे. आणि आजच्या या बदलत्या वातावरणामध्ये, काळामध्ये मंडळी पुढे एक फार मोठं आव्हान आहे. आणि म्हणून प्रेषित पौलाच्या काळामध्ये करिंथच्या मंडळीमध्ये या प्रकारचे आम्हाला अनेक प्रकारचे गोंधळ किंवा प्रश्न पाहायला मिळत होते. आणि म्हणून त्यापैकी एक महत्वाचा पूर्ण प्रश्न त्या मंडळीच्या संदर्भात या ठिकाणी तो हाताळत आहे की मंडळीला जर देवाने पाचारण केलेलं आहे, मंडळीचं जर परमेश्वराने तारण केलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू ख्रिस्ताने मंडळीसाठी आपलं पवित्र रक्त सांडलेलं आहे. प्रभू ख्रिस्ताने पवित्र रक्त सांडून मंडळीला विकत घेतलेलं आहे. आणि आपल्या मंडळीची रचना करण्यासाठी, आपल्या मंडळीला या जगामध्ये वाढवण्यासाठी तिला एकटंच न सोडता जो दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा त्याने पाठवून दिलेला आहे, त्या संदर्भात मंडळीचे जे काही कर्तव्य आहे ते पाहत असताना आज आम्ही पवित्र आत्म्याचं दान देण्याचा जो उद्देश आहे ते थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आणि या दानांचं स्वरूप आहे त्याच्यासाठी
काही शब्द योजनात आलेले आहे. त्यावरून आम्हाला समजेल की आज पवित्र आत्मा मंडळीमध्ये जो अगुवाई करत आहे, लिडरशिप करत आहे, पवित्र आत्मा मंडळीला देवाच्या सर्व प्रकारच्या शिक्षणामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये तो वाढवत आहे. त्याचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला होणार नाही. देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळीला दिलेल्या आध्यात्मिक कृपादान ही मंडळीला जगामध्ये अद्वितीय व अतुलनीय असे ठरवित असतात. पहा, जगामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत, शासकीय संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, त्याही सोशल वर्क करत आहे आपापल्या परीनं, आणि मंडळी समाज कार्यामध्ये पुढं आहे. परंतु या दोघांमध्ये मूलभूत फरक आम्हाला हा पाहायला मिळतो की इतर ज्या संस्था आहेत मंडळीच्या व्यतिरिक्त ख्रिस्ती, त्यांना पवित्र आत्मा नाहीये, त्यांचं तारण झालेलं नाहीये, त्यांना येशूची ओळख नाहीये, पण ते सेवा कार्य करत आहे. परंतु मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे, ख्रिस्ताने तिला विकत घेतलेला आहे आणि मंडळीला पवित्र आत्म्याचे दान दिलेलं आहे, यासाठी की या जगामध्ये मंडळीनं सर्व प्रकारचे देवाचे हेतू, उद्देश, योजना तिच्या जीवनामधून सेवा कार्याच्या माध्यमातून पूर्णच न्यावे. आणि म्हणून हा महत्वाचा फरक, हा मूलभूत फरक आम्हाला पाहायला मिळत आहोत. पवित्र शास्त्रामध्ये, विशेषतः नवीन करारामध्ये, देवाच्या मंडळीत व्यावहारिक कारभारात आणि सेवा कार्यात पवित्र आत्म्याच्या दानांच्या मुळे देवाचे कार्य कसे घडून येते हे विपुलतेने शिकवलेलं आहे. पण आज दुर्दैवाने आम्ही पाहतो की कळत नकळत या पवित्र आत्म्याच्या दानांकडे पण दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्याचा परिणाम असा होता की अनेक मंडळींची वाढ ही खुंटलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. मंडळीची वाढ ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे, जी अपेक्षा वाढीची परमेश्वर करतो, प्रभू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा करतो, ती आज होताना दिसत नाही. त्याचं कारण हेच की आधीच मी सांगितलंय की या काळामध्ये पवित्र आत्म्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जाणं आणि त्या दानांचा दुरुपयोग केला जाणं. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या दानांचा उपयोग मंडळीला, विश्वासणाऱ्यांना आज फार मोठं एक प्रकारे चॅलेंज आहे की अशा लोकांपासून ज्यांना पवित्र आत्म्याचं दान नाहीये, पवित्र आत्म्याची कृपादानं आम्हाला मिळालीत, पण ते वेगळ्याच प्रकारे मंडळीला भवकण्याचा प्रयत्न करतात, मंडळीला ख्रिस्ती विश्वासापासून तोडण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यापासून आम्ही नेहमी सावध आणि दक्ष राहिलं पाहिजे, असं प्रभू ख्रिस्ताने पण जगामध्ये असताना म्हटलेलं होतं. मार्क 13:22 मध्ये त्याने म्हटलेलं आहे, तुम्ही सावध राहा, कारण खोटे ख्रिस्त, खोटे संदेश येतील, ते अनेक प्रकारचे चिन्ह चमत्कार करून दाखवतील आणि तुम्हाला उचलावून किंवा दुसऱ्या मार्गाला ते घेऊन जातील. पौलाने तिमोथीला पत्र लिहिलं तेव्हा तो त्याला सावध करतो. पहिले तिमोथी याचा 4 अध्याय आणि पहिले 2 वर्ष जर आपण वाचली तर त्यामध्ये पौल म्हणतो की हे तिमोथ्या, या शेवटच्या काळामध्ये परिस्थिती कशी असेल ते तो सांगत असताना तिमोथ्याला पहिले पत्र 4 अध्याय तुम्ही काढाल तर आत्म्याबद्दल तो शिक्षण देत असताना पौल म्हणतो की आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ज्या माणसांची सतसत विवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलाविणाऱ्या आत्म्याच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. स्पष्टपणे बायबल आम्हाला सावध करत आहे. आणि प्रेषित योहान जो योहानाच्या पत्रामध्ये तोही सुद्धा सावध करतो मंडळीला. पहिल्या योहान याचा 4 अध्याय पहिल्या वचन आहे की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, त्याची पारख करा. आणि त्याचं कारण तेच आहे की आज आम्हाला त्या गोष्टींची गरज आहे. आणि म्हणून येशूने आपल्या शिष्यांची निवड केली, आपल्या शिष्यांना पाचारण केलं, त्यांना सेवेच्या संबंधीचा अधिकार दिला आणि पुढे स्वर्गारोहणानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा पाठवून त्या पवित्र आत्मा सामर्थ्य आणि कृपादाने दिली. आणि येथून शिष्यांच्या जीवनामध्ये एक नवीन सेवा कार्य आम्हाला पाहायला मिळतं.
आणि मग पेंटिकॉसच्या दिवसापासूनच पवित्र आत्म्याच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आज मंडळी पवित्र आत्म्याच्या अधिपत्याखाली आहे. मंडळी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवली जाणारी मंडळी आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा हा त्रेकत्वातील एक प्रमुख घटक आहे. त्याच्याशिवाय त्रेकत्वाची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा दानाचा जो हेतू आहे, काही हेतू पवित्र शास्त्र आधारित आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की का त्या दान देण्याचा उद्देश काय आहे देवाचा. तर पहिली गोष्ट म्हणजे पहिले करीन 14वा अध्याय 12 वचनामध्ये पौल मंडळीला लिहिताना तो म्हणतो, पहिले करीन 12:14 अध्याय, कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. आणि पुढे म्हणतो, आपण यहुदी, हेल्लेनी, गुलाम, स्वतंत्र असू एक शरीर होण्यासाठी आपण सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी मंडळीमध्ये जी ऐक्यता आहे, मंडळीची जी महत्वाची संकल्पना आहे, त्या मंडळीच्या ऐक्यतेला मजबूत करण्यासाठी पवित्र आत्माचं दान, कृपादान देवाने मंडळीला दिलेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, त्याची उपमा प्रेषित पौलाने शरीराशी केलेली, मानवी बॉडी संगती केलेली आहे. ज्याप्रमाणे मानवी बॉडीमध्ये सर्व प्रकारचे अवयव देवाने व्यवस्थितरित्या बसवलेले आहे आणि ह्या अनेक अवयवांमधून एक शरीर तयार झालेलं आहे, एक झालेलं आहे, त्याप्रमाणे मंडळीला सुद्धा ख्रिस्ताच्या शरीराची उपमा दिलेली आहे. उद्देश हाच की मंडळीमध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी नसाव्यात, त्याच्यामध्ये ऐक्यता असावी आणि ही ऐक्यतेचं बंधन पवित्र आत्मा बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि करींच्या मंडळीमध्ये हे उदाहरण होतं. कोणी म्हणायचं मी अपोलोसचा आहे, कोणी म्हणायचं मी पौलुसचा आहे. वेगवेगळ्या प्रकारे मंडळीमध्ये एक प्रकारे जणू काही फुटीचं वातावरण तयार झालं होतं. त्यांना अनुसरून पौल हे पवित्र आत्म्याचा दान संबंधित तो म्हणतो की पवित्र आत्मा त्याची कृपादानं मंडळीला ऐक्यतेच्या बंधनात ठेवण्यासाठी दिलेली आहे. दुसरा उद्देश म्हणजे आहे की मंडळीची उन्नती सतत होण्यासाठी, मंडळीची आध्यात्मिक वाढ सतत होण्यासाठी पवित्र आत्मा त्याची दान मंडळीला देत असतो आणि त्याने दिलेली आहे. इपिस्करास पत्र 4 अध्याय आणि 11 ते 16, 12 वचनामध्ये प्रेषित पौल इफिस्य मंडळीला लिहिताना काय म्हणतो, आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते यासाठी की, या ठिकाणी उद्देश आहे, त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतच नेण्याकरिता सिद्ध करावे. म्हणजे मंडळी जी ख्रिस्ताची आहे, त्या मंडळीची ख्रिस्ताच्या वचनांमध्ये रचना करणं, मंडळीची वाढ करणं, यासाठी पवित्र आत्म्याची कृपादानं देवाने मंडळीला दिलेली आहे. दुसरा महत्वाचा उद्देश या ठिकाणी आहे, पहिले करीन्याचा 12वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये पौल म्हणतो, तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होत असते. याचा अर्थ असा की पवित्र आत्म्याची कृपादानं हे मंडळीचं सार्वजनिक जे हित आहे ते जोपासण्यासाठी दिलेलं आहे. प्रगटीकरण, आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी प्रत्येकाला होते. दानं वेगवेगळी असू शकतात, पण त्या दानाचा उपयोग काय की कशा प्रकारे मंडळीचं एक संघ राहून मंडळीचं हित साधण्याचा प्रयत्न केला जातो या दानांच्या द्वारे. त्यासाठी ही पवित्र आत्म्याची दानं, कृपादानं मंडळीला दिलेली आहे. तिसरा महत्वाचा उद्देश या ठिकाणी तो म्हणतो की मंडळी जेव्हा एकत्र जमते उपासनेमध्ये किंवा प्रार्थनेचे समय, अशा वेळेला मंडळीमध्ये नेहमी शांतता आणि सुव्यवस्था असली पाहिजे. यासाठी पवित्र आत्म्याची दानं मंडळीला दिलेली आहेत. पहिले करीन्याचा 14वा अध्याय आपण जर वाचाल तर त्या ठिकाणी 32व्या वचनामध्ये पौल पुन्हा एक वार ही गोष्ट स्पष्ट करतो की संदेष्टांचे आत्मे संदेष्टांच्या स्वाधीन असतात, कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. आणि पुढं याच वचनामध्ये, या समारोप असताना या अध्यायाच्या 40व्या वचनामध्ये तो म्हणतो की सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.
याचा उद्देश असा की मंडळी जेव्हा जेव्हा एकत्र जमते, पवित्र आत्म्याचे दान मिळालेले भाऊ असतील, बहीण असतील, की त्यांनी काय केलं पाहिजे की जरी त्यांना काही दान मिळालेले असेल, जेव्हा मंडळी सुरू असते, उपासना सुरू असते, उदाहरण त्यांनी दिलेले पौलाने अन्य भाषा बोलायचं. आणि स्त्रियांचं उदाहरण, दोन व्यक्ती गटाला पौल या शास्त्र भागामध्ये गप्प राहण्यासाठी सांगतो. तो म्हणतो 30 वचनावर, तर बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे, तसेच स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. मग याचा अर्थ असा आला की स्त्रियांचा मंडळीमध्ये काही सहभाग नाही का? हो आहे. बायबल त्याला आधार आहे बायबलचा, की मंडळीमध्ये स्त्रियांचे सेवा कार्य फार अनमोल असं आहे. पण काय विशिष्ट गटालाच तो या ठिकाणी मना करत आहे. त्याचं कारण असं की अन्य भाषेचा सुळसुळाट या करिंथच्या मंडळामध्ये झालेला होता. आणि पौल निरनिराळ्या प्रकारच्या वाद्यांचा उपयोग करून उदाहरण देऊन तो सांगतो की जर तो म्हणतो की अनेक प्रकारचे वाद्य जर एकत्र वाजवले तर सारंगी कोणती, कर्णा कोणता, बासरी कोणती याचा आवाज येणार नाही. आणि एखादा जर कोणी विदेशी किंवा अविश्वासाला जर मंडळीमध्ये आला तर त्याला तुम्ही तारणाचा संदेश कोणत्या प्रकारचा देणार, त्याची कशी खात्री होणार? कारण भाषा बोलणारा देवाशी बोलत असतो. त्याचा दुसरा पर्याय त्याने सांगितला की भाषा बोलायचे तर ते फक्त दोघे किंवा तिघेच असावे, अधिक नसावे. त्यांनी आळीपाळीने बोलावे, पण अन्य भाषा बोलत असताना त्या भाषेचा अर्थ सांगणारा बी मंडळीमध्ये पाहिजे. हे दोघी पवित्र आत्मा असं एका बाजूचं दान कधी देत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, जर एकाने अर्थ सांग परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे स्पष्टपणे. आणि इथंच अनेक मंडळांमध्ये आम्ही गोंधळ पाहतो. आज आपण आम्ही सेवानिवृत्त झालो, असे अनेक सेवक आम्ही पाहिले की प्रार्थनेमध्ये येतात, उपासनेमध्ये येतात आणि काहीतरी ते बडबड करतात, बोलतात, ती त्यांची भाषा बोलतात. पण आपल्याला काय समजतं का? अजूनपर्यंत मला तरी काही समजलं नाही ही भाषा कोणती काय आहे. का तर कारण ती भाषा सांगणारा कोणी नाहीये. कारण पवित्र आत्मा दोघी प्रकारचे दान मंडळीला देत असतो. अन्य भाषेचं दान, जी अन्य भाषा जो भाऊ किंवा बहीण बोलत आहे तिचा अर्थ सांगण्याचं दान पण तो मंडळीमध्ये तो देत असतो. आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीमध्ये हाच प्रकार होत होता. आणि स्त्रियांना संदेशाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न होते तर ते मंडळीमध्ये विचारत होते, गोंधळ करत होते. आणि म्हणून पौल म्हणतो की त्यांनी माहिती करून घेण्याची इच्छा असेल 35 वचनामध्ये आपल्या पतीला घरी विचारावे. आणि पुढे तो फार कठीण शब्द वापरतो, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे लज्जास्पद आहे. अशा व्यक्तीने, सर्वच नाही, की जर मंडळीमध्ये गोंधळ आहे, एका व्यक्तीमुळे गडबड होत आहे आणि उपासनेला जर अडथळा निर्माण होत आहे तर त्याचा अर्थ असा की त्यांना गप्प बसावं असं बायबल पौलाच्या द्वारे शिकवत आहे. आणि म्हणून मंडळीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करतं? पवित्र आत्मा त्याचे दान करत असतो. म्हणून पौल म्हणतो की आपला देव अव्यवस्था माजवणारा नाही तर तो शांतीचा देव आहे. आणि मग सर्व काही शिस्तवार, आमचा प्रभू शिस्तीचा देव आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं दान फार गंभीरपणे आम्ही घेतलं पाहिजे. अन्य भाषेचा गोंधळ स्त्रिया करिंथच्या मंडळामध्ये होत असताना त्यांना खास उद्देशून त्या लोकांना पौलाने वॉर्निंग किंवा ताकीद दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे पवित्र आत्म्याचे दान ही मंडळीच्या उपासनेला, मंडळीच्या सहभागितेला ही बळकटी आणत असतात. आणि त्यामुळे मंडळीची आध्यात्मिक वाढ होत असते. आणि म्हणून पवित्र आत्मा त्रिकत्वातील एक प्रमुख व्यक्ती आहे. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा हा एक फार गंभीर सिद्धांत आहे. या सिद्धांतावर आपलं मिशन, आपली संस्था, आपल्या मंडळ्या उभ्या आहेत, राहिलेल्या आहेत आणि पुढे ते चालू शकतील. पण आव्हान हेच आहे, आम्ही अशा लोकांपासून सावधही राहायला पाहिजे असं प्रभू ख्रिस्त म्हणतो. पौलाने पण म्हटलंय, प्रेषित योहाने बी म्हटलंय. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं दान, कृपादान हे समजून घेत असताना आपण देवाला धन्यवाद देऊन देवाची स्तुती करू की दानाचा उपयोग फक्त देवाच्या गौरवासाठी होतो, देवाच्या महिम्यासाठी त्या दानाचा उपयोग केला जात असतो. आणि या दिवसामध्ये
आपल्या एसएमच्या मंडळ्या याच मार्गाने जात आहे त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊ. देवाची स्तुती असो आजच्या वचनांबद्दल आणि देवाचे आभार मानतो. देवबाप या लहानशा मननाच्या द्वारे आपण सर्वांना आशीर्वाद देऊ. थँक्यू व्हेरी मच. खऱ्या रीतीने हे सैद्धांतिक आणि महत्वपूर्ण विषय आहेत जे आम्ही विश्वासणाऱ्यांनी आपल्या मनामध्ये घेतले पाहिजे. त्याबद्दलचं शिक्षण अध्ययन आपण करून आपल्या आत्मिक जीवनाची वाढ केली पाहिजे. मी पाळक साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या सायंकाळी पवित्र वचनाची सेवा आपण केलीत व पवित्र आत्म्याच्या दानांबद्दल व त्याच्या कार्यांबद्दल जे मौल्यवान असं मार्गदर्शन आणि जे मनन आपण दिलं, प्रभुदेव बाप आपली सेवा आशीर्वादित करो. आज सायंकाळी पुन्हा एक वार आजारी प्रियजनांची आपण आठवण करीत असताना श्री बी के वळवी सर आहेत, त्यांच्या हाताला प्रभू आरोग्य देव. थोडासा हात त्यांचा निखळून गेलेला आहे, परंतु आता बँडेज आहे, थोडंसं त्याला हे केलेलं आहे, तर ते आता पुष्कळ आरोग्य आहे. तर त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. रहिताकांसाठी प्रार्थना करूया. मागील सप्ताहामध्ये डोळ्यांच्या दवाखान्यात त्या जाऊन आल्या. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. जी बसावे आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. दवाखान्यातून त्यांना आता सुट्टी मिळालेली आहे, आपल्या घरी ते आहेत, तर जी वसावे यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. नित्य आपले जे प्रार्थनाचे विषय आहेत ते घेत आपल्यामध्ये आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव आहेत श्री पी डी लवणे यांना मी विनंती करेन, कृपया आपण पुढे या व आपण प्रार्थना करा. बर, आपल्या मंडळीच्या सभासद आहेत फुलवंतीबाई पाडवी, यांना जो पतंगचा मांजा असतो, दोरा असतो, त्याच्याने बोट कापले गेलेले आहेत, तर 4 टाके आहेत, तर त्यांच्या आरोग्यासाठी देखील आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र 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 सन्याधीश पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद, तुला गौरव आणि महिमा. पवित्र परमेश्वरा, तुझ्या दासाकडनं पवित्र परमेश्वरा आम्ही जे आज वचन ऐकलं देवा, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला खरं धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पवित्र परमेश्वरा, आमच्यावरती तू कृपा केली आणि प्रत्येकाला तू कृपादानची फळं दिलेली आहेत. आणि पवित्र परमेश्वरा, हे फळं मंडळीसाठी आणि मंडळीच्या वाढीसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी पवित्र परमेश्वरा तू आम्हालाही दिलेले आहेत. पवित्र परमेश्वरा, कोणालाही तू सोडलं नाही, तर प्रत्येकाला तू दिले. त्याबद्दल आम्ही खरोखरच तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पवित्र परमेश्वरा, या फळाचा उपयोग पवित्र परमेश्वरा मंडळीच्या वाढीसाठी, इतरांच्या कल्याणासाठी आणि पवित्र परमेश्वरा चर्चच्या वृद्धीसाठी जास्तीत जास्त तू आम्हा सर्वांना तू कृपेने दयेने पुरवू देवा, ही तुझ्या जो आग्रहाची प्रार्थना करतो. तू आम्हाला ही जी कृपादानाची फळं दिली देवा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो. फुलवंतीताईच्या जो जखम झाली आहे, पवित्र परमेश्वरा तू त्यांना बरं कर, सुखी ठेव, निरोगी ठेव. पवित्र परमेश्वरा तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. एकाएकी ओढवलेल्या संकटात पवित्र परमेश्वरा तू सहाय्य करणार प्रभू आहे. पवित्र परमेश्वरा तू त्यांना सहाय्य कर, त्यांची जखम तू बरी कर देवा. त्याचप्रमाणे बी के वळवी यांच्यासाठी मी अनुग्रहाची प्रार्थना करतो देवा. या तुझ्या सेवकाला त्यांच्या हाताला तू स्पर्श कर देवा आणि पूर्व त्यांचा हात होऊ दे आणि पवित्र परमेश्वरा जे दुखणं आहे ते दूर कर देवा, ही तुझ्या अनुग्रहाची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा, डॉक्टरांचे वडील पवित्र परमेश्वरा हे ऑपरेशन होऊन घरी आलेले आहेत, सुखी आहेत, समाधानी आहेत. पवित्र परमेश्वरा तू त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि पवित्र परमेश्वरा तुझे आभार पण मानतो की तो त्यांना चांगल्या रीतीने ठेवलेलं आहेस, ही तुझ्या विनंती करतो. त्याचप्रमाणे रहित हक्कासाठी आम्ही प्रार्थना करतो. या आमच्या बहिणीवर तुझं पुरुषात पाठव, त्यांना सहाय्य कर देवा. आणि पवित्र परमेश्वरा तू त्यांचा सांभाळ कर, तुझी कृपा द्या, त्याच्या डोक्यावर ठेव, त्यांना चांगल्या रीतीचं बरं वाटू दे देवा, ही त्याच्या आग्रहाची प्रार्थना करतो. घरचे लोक त्यांची जे काळजी घेतात पवित्र परमेश्वरा, त्यांना तुझा त्याचा आशीर्वाद पाठव. आणि पवित्र परमेश्वरा त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ आग्रहाची प्रार्थना करतो. गायकवाडांचे मिसेस यांनाही तुझा कृपेचा दयेचा हात दे देवा, तू त्यांचा सांभाळ कर. आणि पवित्र परमेश्वरा आमच्या चर्चमधले पवित्र परमेश्वरा ज्या ज्या बहिणी आजारी आहेत आणि पवित्र परमेश्वरा
देवाविरुद्ध आहेत आणि पवित्रशरा त्याचप्रमाणे जे माणसं आहेत ते आधारी आहेत पवित्रशा, अशा सर्व लोकांसाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. त्यांना तू बरं कर, सुखी ठेव, निरोगी ठेव देवा. आणि पवित्रशरा या भगिनीकडनं आणि भावाकडनं तुझं कार्य तू घडून आण, ही तुझ्याजवळ ग्राह्य प्रार्थना करतो. पवित्रशरा आमच्या सर्व व्यवस्थाने बाबत आम्ही तुला धन्यवाद देतो पवित्रशरा, की जी आमचे प्रमुख पवित्रशा डॉक्टर राजेश पळवी सर हे करतात. आणि पवित्रशरा त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या रीतीने स्वीडनच्या लोकांनीही त्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि पवित्रशरा प्रत्येक पालक वर्गाबद्दलही ते चांगल्या रीतीने बोललेले आहे, त्याबद्दलही आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्रशरा त्यांनी जे आमचं कौतुक, सर्वांचं कौतुक केलेलं आहे देवा, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो. पवित्रशरा आम्ही देण्यासाठी जास्तीत जास्त शिकावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. पवित्रशरा तुझ्या मंदिरात सर्व भावांनी आणि बंधूंनी बहिणींनी पवित्रशरा जे दान आणलं पवित्रशरा, आणि पवित्रशरा जे कष्ट घेतलेत, आणि पवित्रशरा तुझं वचन ऐकून पवित्रशरा त्याप्रमाणे कृती केली देवा, त्याबद्दल आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि म्हणून पवित्रशरा जे नाव लौकिक आहे ते आमचं नाही देवा, तुझं आहे, कारण तुझ्या कृपेने आणि दयेने हे झालेलं आहे पवित्रशरा. आणि ते आमचे परदेशी बंधू आम्हाला भेटायला आलेत पवित्रशरा, त्यांचा प्रवास तू सुखाचा केला, येणं आणि जाणं पवित्रशरा आशीर्वादाचं केलं. इदलचं त्यांचं वास्तव्य पवित्रशरा खूप आनंदाचं, सगळ्यांना आनंदाचं, आणि पवित्रशरा खरोखर तुझ्या कृपेचं आणि पवित्रशरा तुझं वास्तव्याचं असं त्यांचं इथलची स्थिती झाली. तुझी खरोखरच आम्ही कृपा आमच्यावरती तू केलीस देवा. आणि आमच्या परदेशी बंधूंना पवित्रशरा तुझ्या कृपेतून दयेत ठेवलं, कोणालाही आजारी पडू दिले नाही, आणि सुखरूपपणे पवित्रशरा त्यांच्या मायदेशी तुझ्याला घेऊन गेलास. आणि पवित्रशरा त्यांचा तू सांभाळ केला देवा, त्याबद्दल सुद्धा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो. या त्यांच्या वास्तव्यामध्ये पवित्रशरा ज्या आमच्या प्रियांनी पवित्रशरा जे कष्ट घेतले, ज्यांना अगदी आनंदाने पवित्रशरा ज्यांनी कष्ट घेतले, अशा सर्व बंधू आणि भगिनींसाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्रशरा अगदी उत्साहाने पवित्रशरा तुझी सेवा आणि तुझं कार्य म्हणून पवित्रशरा ते आमच्या जे प्रवासी आमचे जे स्वीडनचे लोक आले होते त्यांनी सेवा केली, भाषांतर झाले. आणि पवित्रशरा ज्यांनी सर्व गोष्टीमध्ये पवित्रशरा थोडं जास्त ज्यांनी सहाय्य केलं देवा, त्या सर्व लोकांबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी जी कृपा आहे ती प्रत्येकाच्या द्वारे पवित्रशरा त्या स्वीडनच्या भावांना ती दिसली देवा, आणि ती तुला पण दिसली, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण आलेलो आहोत तुझ्या वचनाने पवित्रशरा, आम्हाला तुझे आज अन्न तुझा मानना दिला देवा, ते आमच्या सर्व बंधूंना तू आशीर्वाद दे, सुखी ठेव, सर्वांना सांभाळ, त्यांच्या कुटुंबावर तुझं परिश्रात पाठव. आणि पवित्रशरा त्यांच्या सर्व अडचणी असतील देवा, त्यांनी तू निवारण कर, ही तुझ्या ग्रहाची प्रार्थना करतो. रात्री गोडीशी झोप लागू दे, चोर चिट्टा मिंचुकाड्या ह्याच्यापासून आमचा सांभाळ कर, तुझ्या कृपेत दयेत पवित्रशरा तुझी इच्छा असल्यास उद्याचा दिवस पण तू आम्हाला दाखव. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्व प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील, आणि मग आपण गीत गायन करू आणि उद्याच्या सूचना घेऊन आजचं मनन समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास न सोडितो तसेच आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, हे राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, जो ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.
आमेन. या रात्रीश्वरा तू मजला सामा आयुष्यभर राखीतो परम प्रतिभा. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी देखील 6 वाजता आपण मनन चिंतन घेणार आहोत आणि उद्याचं मनन हे सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे घेतील. सर्वांना सलाम.